तर सरत्या वर्षाला गुड बाय करून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोवा सज्ज झालाय। गोवा राज्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी दिसून येते। किनारी भागामध्ये हॉटेल पर्यटकांनी फुलून गेलेलं दिसतंय। तर समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा सज्ज झालाय। गोव्यातील अनेक हॉटेल्स सुद्धा फुल झाले। तर 31st सेलिब्रेशन साठी गोव्याला मोठ्या प्रमाणात पसंती आहे आणि या पार्श्वभूमीवरती गोवा जे आहे ते पर्यटकांनी फुलून गेले। याच बाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांच्याकडून। तर विकास, गोवा हे आता 31st सेलिब्रेशन साठी सज्ज झालेलं दिसतंय, काय अधिकची अपडेट? नक्कीच गार्गी, मी आता आहे गोव्याच्या हर्मल बीचवर आणि हर्मल बीचवर आपण जर बघितलं तर सकाळच्या वेळेलाच कशा पद्धतीने गर्दी झाली ते आपण पाहाल। ही जी गर्दी आहे ती दुपारच्या नंतर आणखी गर्दी वाढू शकते। एकूणच जर बघितलं तर गोव्यातील हर्मल बीच असेल, त्याचबरोबर कलंगूट बीच असेल, या सर्वच बीचवर सध्या मोठी गर्दी आहे। आणि एकूणच जर बघितलं तर गोवा प्रशासनाने सुद्धा इथे जे पर्यटक येत आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर आता मी आहे हर्मल बीचवर सकाळच्या वेळेलाच मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला इथे दिसतंय। अशाच पद्धतीने कलंगूट बीचवर असेल किंवा इतर जे बीच आहेत त्या ठिकाणी जर बघितलं तर आणि जे गोव्यामध्ये जे सध्या पर्यटक आलेत त्यात देशी पर्यटकांची संख्या खूप मोठी आहे। यावर्षी गोव्याला सर्वाधिक पसंती पर्यटकांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जर बघितलंस तर इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते समुद्र स्नानाचा आनंद घेताना दिसत आहेत आणि दुपारच्या वेळेला ही गर्दी आहे ती आणखी वाढण्याची शक्यता आहे। एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी गोव्यामध्ये सर्व हॉटेल्स अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।